आमदार मोनिका राजळेंची शेवगाव पाथर्डीत ही तिसरी निवडणूक। गेल्या 2 निवडणुकीत राजळे विरोधकांनी सगळे प्रयोग केले, पण उपयोग झाला नाही। यावेळीही अगदी 6 महिन्यांपासून या मतदारसंघात प्रयोगांना सुरुवात झाली, मात्र तरीही राजळेंची हवा शेवटच्या टप्प्यात कायम राहिली। यंदा ऐतिहासिक चौरंगी लढत होत आहे। महायुतीच्या आमदार राजळेंविरोधात परंपरागत प्रतिस्पर्धी असलेले शरद पवार गटाचे प्रताप ढाकणे आणि माजी आमदार चंद्रशेखर घुले व हर्षदा काकडे हे 2 दिग्गज मैदानात आहेत। चौरंगी लढतीत चुरस दाखवली जात असली तरी प्रत्यक्षात ग्राउंडवर मात्र वेगळी रियालिटी आहे। आमची टीम ज्यावेळी वाड्या वस्त्यांवर गेली तेव्हा राजळेच निवडून येतील असे तर्क निघाले। राजळेंची हॅट्रिक कोणत्या 4 कारणांमुळे होऊ शकते याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। राजळे, ढाकणे व घुले हे साखर सम्राट, तर काकडे या शिक्षण सम्राट। या चौघांच्याही 2-3 पिढ्या या दोन्ही तालुक्यातील राजकारण हाकतात। शेवगाव व पाथर्डी हे दोन्ही तालुके दुष्काळी। येथे पाणी प्रश्न हा पाचीला पुजलेला। कार्यक्षेत्र 2 तालुक्यांचं असल्याने वाड्या वस्त्यांवर लोकवस्ती जास्त, त्यामुळे रस्ते, वीज, पाणी आणि रोजगार हे दरवेळेच्या प्रचाराचे मुद्दे। यावेळीही हेच मुद्दे प्रचारात आहेत। राजळेंची जमेची बाजू म्हणजे गेल्या 10 वर्षात खर्चविलेले हजारो कोटींचा निधी। विरोधकांचा प्रमुख मुद्दा म्हणजे रखडलेला विकास। मात्र जेव्हा आमची टीम थेट वाड्या वस्त्यांवर गेली तेव्हा राजळेंचीच बाजू सेफ वाटली। पाथर्डी तालुक्यातील काही गावात तर तेथील लोक काकडे, घुलेंना ओळखत नसल्याचे दिसले। तशीच स्थिती शेवगावात। तेथील अनेक वाड्या वस्त्यांवर ढाकणेंना प्रत्यक्ष ओळखणारे मतदार आम्हाला सापडले नाहीत। राजळे का निवडून येतील त्याची काही कारणे आपण पाहू। पहिलं कारण, सहकारात राजळे उत्तम। या मतदारसंघात राजळे, घुले व ढाकणे यांचे साखर कारखाने आहेत, त्यावर दोन्ही तालुक्यांचं अर्थचक्र चालतं। पण सहकाराच्या राजकारणात राजळे इतरांपेक्षा वरचढ दिसल्या। ढाकणेंच्या केदारेश्वर तर उसबिले, तोडणी कामगारांचे पैसे व कर्मचाऱ्यांचे पगार असे एकूण 22 कोटींचा थकबाकी असल्याचे राजळेंचे कार्यकर्ते सांगतात। घुलेंच्या कारखान्यातही काही प्रमाणात हीच परिस्थिती असल्याचे सांगितले जाते। राजळे परिवाराची सहकारातील प्रतिमा विरोधातील दोन्ही उमेदवारांपेक्षा उजवी आहे। शिवाय यावेळी राजळेंनी हॅट्रिक केली तर त्यांच्या मंत्रिपदाच्या शक्यताही आहेत। मंत्रिपदातून त्या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलणार आहेत, त्यामुळे राजळेंच्या विजयाच्या शक्यता वाढल्या आहेत। राजळेंची प्रतिमा चांगली। विकासासाठी मागे हटायचे नाही हा राजळे परिवाराचा इतिहास आहे। विकासासाठी त्या 2024ला भाजपात आल्या व निवडून आल्या। 2019लाही त्यांनाच संधी मिळाली। दुसरीकडे 2014ला त्यांच्या विरोधात घुले लढले व ढाकणे शांत बसले। 2019ला ढाकणे लढले व घुले शांत बसले। दुसरीकडे 2014 व 2019 या दोन्ही वेळी हर्षदा काकडेही शांत दिसल्या। या तिन्ही उमेदवारांची ऐनवेळी माघार हे मुद्दे विरोधकांना नेगेटिव्ह करतो। या तिन्ही उमेदवारांच्या माघारीत नेमकं काय लपले हा प्रश्न राजळे समर्थकांकडून वारंवार विचारला जातो। राजळेंचे सर्वसमावेशक राजकारण। राजळेंनी मराठा ओबीसी वादाची धग शेवगाव पाथर्डी पर्यंत येऊ दिली नाही। माळी, धनगर, वंजारी ही सगळी वोट बँक राजळेंकडे आजही सुरक्षित दिसते। राजळेंविरोधात एक ओबीसी व इतर 2 मराठा उमेदवार आहेत। मात्र मुंडे कुटुंबामुळे, ओबीसी व स्वतःच्या सर्वसमावेशक राजकारणामुळे मराठा समाज राजळेंमागे कायम असल्याचे सांगितले जाते। त्या उलट विरोधकांनी ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप राजळे समर्थक करतात। त्यामुळे मतांचं ध्रुवीकरण हे विरोधकांसाठी बुमरँग ठरण्याची शक्यताही व्यक्त होते। पवारांची संदिग्ध भूमिका। लोकसभेला हा मतदारसंघ महायुतीच्या पाठीशी राहिला। आता शरद पवारांनी येथे चांगला जोर लावलेला दिसला। मात्र ढाकणेंच्या सभेत पवारांनी घुलेंविरोधात काहीच मुद्दा हाताळला नाही, फक्त राजळेंवर टीका करण्याचे धोरण स्वीकारले। त्यामुळे पवारांची सहानुभूती घुलेंना असल्याच्या चर्चा रंगल्या। घुले हे पवारांचेच भिडू आहेत असाही आरोप राजळे गटाने केला। त्यामुळे ढाकणेंचा गट बॅकफुटला गेला। विरोधातील हर्षदा काकडे यांचाही पराभव फक्त शेवगाव तालुक्यापुरताच मर्यादित दिसला। यामुळे राजळेंच्या विजयाच्या शक्यता वाढल्या आहेत। तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।